हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सकाळचा ब्लॉग गेला आणि आत्ता इव्हनिंगला आम्ही जात आहोत रिदूच्या बड्डेची शॉपिंग प्लस ग्लॉसरी याच्यासाठी। तर चला, तर ना इथे आम्ही दुकानामध्ये पोहोचलो, छान अशी शॉपिंग केली, पटापट शॉपिंग केली कारण ग्लॉसरी पण आणायला जायचं होतं। आणि जे काही जिओचं मार्ट आहे तिकडे आपल्या बस स्टॉपकडे, तर ते लवकरच बंद होते म्हणून ना, म्हणजे 10च्या आतपर्यंत त्यांचं क्लोजिंग होऊन जाते। तसंही 10पर्यंत टायमिंग असते, मग त्या लोकांना थांबावं लागते लास्टचे कस्टमर पूर्ण बिलिंग वगैरे होतपर्यंत। त्यासाठी मग आम्ही गडबड केली आणि मग गडबडीतनं भरपूर सारं सामान जे आहे ते राहून जाते। तर ना गडचिरोलीमध्ये 2 असे छान दुकानं आहे, बी फॅशन प्लाझा आणि लाजरी। तर बी फॅशन प्लाझापेक्षा हे जे लाजरी आहे याचं जे काही कपड्यांचं मटेरियल असते, क्वालिटी असते ना, ती खूप छान आहे असा मला एक्सपिरियन्स आला। जर तुम्हाला कुठून घ्यायचं असेल तर लाजरीमधून नक्की घ्या। त्यानंतर ना नेक्स्ट डे मॉर्निंगला मी शूट घेत आहे कारण तिकडून यायला 10:30 वाजले। आणि जिओ मार्ट म्हटलं ना तर इतकी लोकांची गर्दी होती, 2 ते 3 तारखेच्या दरम्यान खूप गर्दी असते असं मग तिथले सेल्समॅन वगैरे सांगत होते आम्हाला की खूप गर्दी असते पहिल्या आठवड्यामध्ये तरी, कारण सगळ्यांचे पेमेंट्स वगैरे झालेले असते। कारण दुपारच्या वेळेनं मी कॅन्टीनला जाऊन आली तर कॅन्टीन टोटली बंद होते, तिथे काहीतरी सॉफ्टवेअरचं वगैरे काम सुरू होतं आणि मग तेवढं थांबायला आपल्याला वेळ नव्हता। घरी कार्यक्रम म्हटलं ना, सगळा किराणा वगैरे भरून राहिला तो बरं वाटते। तर इथे मग दुसऱ्या दिवशी म्हटलं चला पटापट भरून घेते कारण आपल्या घरी येणार आहे पाहुणे, आणि पाहुणे आल्यावर तशाच पिशव्या भरून ठेवल्या का मग इथचं तिथं काय लागलं काय नाही ह्या गोष्टी मग शोधायला नको, म्हणून डब्यांमध्ये बरोबर राहिलं की बरं पडते। आता म्हटलं 15 ते 20 मिनटाचं काम आहे, हार्डली अर्धा तास लागेल, तर पटापट असं उचलून ठेवते। आणि जे काही चिवड्याचं साहित्य आहे, रिदूच्या बड्डेला मी चिवडा बनवणार आहे, तर चिवड्याचं जे काही साहित्य आहे ते पण याच्यातून डब्यामध्ये पॅक न करता बाहेर वाढवून त्याच्यात लगेच चिवडासुद्धा बनून जाईल। कारण चिवड्यासाठी डाळिया शेंगदाणे ह्या गोष्टी मला इथूनच घ्यायच्या होत्या, म्हणून मग ना ग्लॉसरी ही पटकन आणल्या गेली। नाहीतर थोडं थोडं होतं घरी, पण पाहुणे येणार म्हटलं ना आपल्याला ही थोडीशी सोयपाणी जी आहे ती करून ठेवावी लागते। बरेचसे साहित्य जे आहे ते तिथे गेल्यावर आठवलं आणि खूप कमी याच्यात आमचं जे काही किराणा माल आहे तो आला ॲज कम्पेअर टू कॅन्टीन जे आहे ना, म्हणजे आमच्या पोलीस कॅन्टीनमध्ये जेवढं काही साहित्य मिळते त्याच्यापेक्षा लोवेस्ट प्राईजमध्ये तिथे मिळालं। कारण ऑफर्स वगैरे असते, बाय 1 गेट 1 असते, फक्त एक काळजी घेऊन त्याला बाय करावं लागते, ते म्हणजे त्याची एक्सपायरी पाहून। नाही तर ते जे असते ना जिओ मार्ट डी मार्ट ह्या गोष्टीमध्ये कसं असते ना, समोरच्या साईडला जास्त एक्सपायरीवालं सामान ठेवते आणि मागच्या साईडला फ्रेशवालं। तर मागच्या साईडचं सामान कधीही घ्यायचं, ही वाली ट्रिक जी आहे ना ती मी जेव्हा नागपूरच्या वानाडोंगरीच्या डी मार्टमधून सामान आणायची तेव्हा यूज करायची। आम्हाला एक CRPची कॅन्टीन होती, SRPची तर होतीच, पण CRPच्या कॅन्टीनमधून स्वस्त पडायचं SRPपेक्षा, तर त्याच्याही पेक्षा ना डी मार्टमधून स्वस्त पडायचं। पण एका दिवाळीला काय झालं होतं, एक्सपायरी जवळ आलेलं सामान, आणि मग तिथंच माझी एक मैत्रीण मिळाली, तिने सांगितलं की मग मागच्या साईडचं घ्यायचं, जेणेकरून जास्त वेळ टिकणारं, जे एक्सपायरी कमी म्हणजे जास्त दिवसाची एक्सपायरी असणारं असं साहित्य ते मागच्या साईडला असते। तर एकाच लाईनीमध्ये ठेवलेलं ना सगळ्यात मागच्या साईडचं सामान जे आहे ते नक्की घ्या तुम्ही, जर डी मार्टमध्ये, जिओ मार्टमध्ये किंवा कुठल्याही रिलायन्स मार्टमध्ये वगैरे जात असेल तर। तर हे त्यांचं लॉजिक आहे की आपलं जे काही पुराणं सामान आहे ते समोर ठेवून चाललं जाते, आणि आपण कसं कस्टमर लोक गडबडीमध्येच पूर्ण शॉपिंग करतो आणि पटकन जे मिळालं ते बास्केटमध्ये टाकायचं आणि बिलिंग करायचं, घरी यायचं, मग आपल्याला लक्षात येते। त्याच्यापेक्षा ना जेव्हा जातो तेव्हाच ह्या गोष्टी करून घ्यायच्या। लागल्या हाताने सगळं जे काही साहित्य आहे ते त्या डब्यात मी ठेवून घेतलं, म्हणजे पूर्णच किराणा जो आहे तो भरून घेतला, म्हणजे आत्ता महिन्याभराचं काही टेन्शन नाही आहे। सगळं साहित्य आलेलं होतं घरी, फक्त साखर
साखरसुद्धा आलेली होती, पण जी काही लूजवाली साखर असते ना ती मी दुसऱ्या दुकानातून बोलवते, कारण तिथली जी साखर असते ना ती खूप गोडीला कमी असते आणि मग ते जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावं लागते. परत कॉस्टलीसुद्धा जाते, 44-45 रुपये किलो अशी होती आणि बाकी दुकानामध्ये 38-39 रुपये किलो अशी मिळते, ज्या दुकानातून आम्ही आणते सामान तिथून. तर सगळं साहित्य आलं, भरूनसुद्धा ठेवलं आणि त्यानंतर आमच्या घरी आले होते संध्याकाळी पाहुणे. तर दादांची बघा लेकीसाठी धडपड किती सुरू आहे. मुलांसाठी तर करते. दादांची खूप इच्छा होती रिदूच्या वेळेला मुलगी व्हायची, पण देवाने आम्हाला दोन्हीही मुलंच दिले. तर नंतर ना बहिणीला मुलगी झाली, तिची आठवण जी आहे दादा ते खूप करत राहते. लास्ट टाईम जेव्हा मी व्लॉग शेअर केला होता ना, तेव्हा ती जेव्हा झाली होती तेव्हा दादा तर जिलेबी घेऊन आले होते सेलिब्रेशन म्हणून करायला, की लक्ष्मी आली घरी म्हणून. आणि आता ती आलेली आहे पहिल्यांदा. माझी बहीणसुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा आली आणि तिची मुलगीसुद्धा. तर ती आहे 10 महिन्याची, ऑगस्ट महिन्यात 1 वर्षाची पूर्ण होईल आणि इतकी नॉटी आहे. आपला रिदू जेवढा नॉटी आहे ना तेवढा त्याच्याही पेक्षा ती डबल अशी आहे. तिला पाळण्यात टाकल्यावर इतकं हसू येत होतं. लहान लेकरानं कुठे नवीन ठिकाणी गेलं की रडते, पण ही जी आहे ना ती विचित्रच कार्टून आहे. हिला खायला नको, प्यायला नको, फक्त मस्ती आणि असं उड्या मारायला पाहिजे. जसं एखादी ससा वगैरे कसा उड्या मारतो इकडून तिकडून, तशी आहे ही. खूप मस्ती करते आणि गेल्यावर ना आम्हाला खूप आठवण येत आईची, पण 2 ते 3 दिवसाच्या वरती काही राहिली नाही, कारण तिच्या पप्पांची असते ड्युटी. तर इथे ना आम्ही दुसऱ्या दिवशी रिदूच्या जेव्हा बड्डे होता ती आली त्या रात्रीचं संपलं तिथून. आजचे जे काही व्हिडिओ आहे ना तुम्हाला 1-2 दिवसाचे पूर्ण मिक्स व्हिडिओ बघायला मिळतील. जेवढे दिवस व्लॉग्स आलेले नाही तेवढे दिवस. 1 तारीख झाली, 2 तारीख झाली, आता आहे 3 तारीख. आम्ही 2 तारखेच्या ठिकाणी 3 तारखेला बड्डे केला. तर इथे सगळं काही प्रिपरेशन आम्ही करून घेतलं दोघी बहिणींनी मिळून. यावेळेस मदतीला होती माझी बहीण, नाही तर मी ह्या सगळ्या गोष्टी एकटी करते. आणि मग बाजूची जी काही भाविका आहे ती येते मला मदतीला, प्लेटिंग वगैरे, म्हणजे जेव्हा मुलं वगैरे गोंधळ करते तेव्हा त्यांना नाश्ता वगैरे देऊ लागायला. पण यावेळेस होती माझी बहीण आणि मग दोघींनी मिळून मस्त असं पटापट केलं. गप्पा गोष्टी तर झाल्या, फक्त एकच गोंधळ होता तो म्हणजे गरमीचा. बाकी मुलं वगैरे निवांत आमचे झोपलेले होते, फक्त गरमीच खूप होती. पण योगायोगाने ते 2 ते 3 दिवस आभाळ असल्यामुळे गरमी तेवढी जाणवली नाही. पण घरी जेव्हा जास्त लोक आपले वाढते ना तेव्हा अचानक गरमी जी आहे ती व्हायला लागते, कारण आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये AC हा प्रकार नसतो, प्लस कूलरसुद्धा आपल्या घरी एकच होता त्याच्यामुळे. तर इथे बनवत आहे मी आलू बोंडे. तर त्याच्यासाठी ही चटणी जी आहे ती प्रिपेअर करून घेत आहे. जशी आपण समोस्यांची चटणी बनवतो ना तशीच. तर याच्यामध्ये सुद्धा धने आणि सोप मी टाकलेली होती. टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. सगळे बेसिक मसाले टाकले आणि त्यानंतरनं हे असे होऊ दिले आणि त्याच्यातच थोडंसं सुक्कं असं बेसन टाकून घेतलं. बेसनाने त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते जेव्हा आपण त्याच्यामध्ये आलू टाकतो आणि ते मिक्स करतो. जेव्हा गोळे बनवतो ना तेव्हा बेसनामुळे त्याला जे टेस्ट येते ना ती खूप भारी येते. नक्की ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा. स्वस्तामध्ये मस्त अशी ही रेसिपी बनवून रेडी होते. विकतचं आणण्यापेक्षा ना खरंच घरचं एकदम हेल्दी, पण सोबत स्वस्त पण पडते. पण एवढंच की थोडंसं आपल्याला एफर्ट्स घ्यावं लागते, नाहीतर मग आयतं तर सगळं रेडीमेड आपल्याला हॉटेल्समध्ये किंवा मग ऑर्डर जर दिला तर मिळूनच जाते. पण आमच्याकडे ना खूप सारी क्वांटिटीमध्ये लागते, मुलं वगैरे येतात आणि एक घरी जरी सांगितलं ना तरी 3 ते 4 प्लेट असं पकडून चालावं लागते. एक जरी घर जरी बायांचं नुसतं बोलवलं ना बर्थडे सेलिब्रेशनसाठी, कारण मुलं वगैरे असतात 2-2 प्रत्येकीचे आणि एक बाई, तर असं पकडून 3 ते 4 प्लेट आम्हाला पकडावं लागते एका घरच्या. याच्यानुसार मग आपल्याला ठरवावं लागते नाश्ता किती बनवायचा, काय बनवायचा. आणि सोबतच आमचं चालू होतं पाहुणचाराची तयारीसुद्धा. तर आंब्याचा रससुद्धा तिनेच बनवला, तिचाच पाहुणचार तिनेच बनवून घेतला, कारण माझं इकडे चाललेलं होतं हे सगळं नाश्त्याचं. तर इथे बनवत आहे चना, चिवडा, आलू बोंडे, गुलाबजाम आणि केक, एवढं ॲटम होते. सगळं काही शेअर करायचा विचार होता, पण शेवटी असा गोंधळ होते, कारण गोष्टी करण्यात खूप आम्ही हळूहळू सगळं केलं आणि मग लगेच संध्याकाळची वेळसुद्धा झाली. मग काही शूट घेतलेलं नाही आहे. मग आपलं जे काही बड्डेचं सेलिब्रेशन आहे तेच रेसिपी. तर म्हटलं चला नेहमी मी शेअरच करत असते, पण एखादी वेळा हे जे काही आपलं आहे सेलिब्रेशन तेच शेअर करावं, कारण रेसिपी माझ्या एकदम साध्या सिंपल असते. आणि जे काही केलेलं आहे ते मी मागच्या बड्डेला वगैरे रिधूच्या हेच मेनू ठेवलेले होते, तर तेव्हा तुम्हाला शेअर केलेलंच होतं. तर इथे तुम्हाला दिसत असेल सेलिब्रेशन करताना मुलांचा गोंधळ प्लस जे काही मागे पट्टी वगैरे लावलेली होती ना ते सुद्धा निघून पडत होती. असं वेळ झाला ना की असं एकामागे एक टेन्शनवर टेन्शन असं येते, पण
कुठलीही गोष्ट टेन्शनमध्ये न घेता त्याला एक आपण छान हॅपीली घेतलं ना, तर आपलं जे काही डे आहे तो एकदम स्पेशल डे बनतो. सोबतच आपल्याला खूप सारे हॅपीनेससुद्धा मिळते. कारण ते ना सारखं निघायचं, मग मला ना थोडंसं डोक्यामध्ये एक इरिटेशन व्हायला लागलेलं होतं, की यार एवढं मेहनतीनं तिथे लावलं, हे झालं ते झालं आणि वेळेवर सगळे मंडळी बसलेले आणि ते निघून पडलं. मग साईडलाच ते काढून ठेवलं आणि सेलिब्रेशन केलं. त्यातल्या त्यात स्मितू जो आहे ना, मुलांमध्ये खूप जाणवतो. कुठेही जा तुम्ही, कोणाचीही लेकरं बघा, केक म्हटलं ना त्यांना खूप मजा वाटते. आणि रिदूनी काय केलं होतं ना, पटकन त्याचा जो हात आहे ना तो केकलाच मारून दिला. खूप गोंधळ करत होते मुलं. यावेळेस ना बाहेरच्या साईडला अंगणामध्ये घेतला बड्डे, कारण मग ना खूप कंजेस्टेड होते आणि सोबत गरमी खूप असल्यामुळे ना एकदम असं सोफोकेशन होते, एकदम काहीच सुचत नाही, एकदम घामागच्च सगळेच्या सगळे होऊन जाते. आणि थोड्या वेळासाठी जेव्हा आपण कॅन्डल वगैरे लावतो तेव्हा फॅन्स वगैरे सगळं ऑफ करावं लागते. तेव्हा तर इतकं भयानक चिडल्यासारखं होते. त्याच्यामुळे ना बाहेर मस्त हवेशीर असं बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. खूप छान वाटलं. फक्त थोडासा गोंधळ झाला होता त्या मागच्या पट्टीचा, केकचा वगैरे. आम्ही ना कुणीच फोटोसुद्धा काढलेले नाही. इतका वेळ झाला होता, म्हणजे 8 वाजता बड्डे चालू केला आणि नळं येतात संध्याकाळी, खास म्हणजे आमच्या लाईनमध्ये. त्याच्यामुळे बायासुद्धा उशिराच आल्या. बरं झालं उशिरा आल्या, आमच्याच तयाऱ्या व्हायच्या होत्या. आम्हाला असं वाटलं की त्यांना बसवून ठेवावं लागेल, पण बरोबर पद्धतशीर वेळेवर आल्या. ज्या वेळेत सांगितलं त्याच वेळेत, थोडंसं अर्धा तास लेट आल्या. 7:30ला सांगितलं, 8ला आल्या. तर अशा प्रकारे रिदूचा जो बड्डे आहे तो सेलिब्रेट झाला. तर जेव्हा काही मी स्मितूचा वगैरे बड्डे करते ना, मुलंच बोलवते. एकटी असते ना, सगळी धावपळ एकटीला करावी लागते. तर म्हटलं चला ह्यावेळेस दुसरा आहे, पहिला दुसरा आपण आवडीने करतो. मोठा जेव्हा होईल तेव्हा होईल, पण यालाच आता मोठा तरी समजायचं. कारण मोठा म्हटलं तर सगळे पाहुणे मंडळी बोलवा, जेवण वगैरे ह्या गोष्टी. पण आता एवढाच मोठा इथपर्यंतच होता. बाकी जो काही मोठा करेल ते 5वा करायचा नाही करायचा तो विचार नंतरचा नंतर. तर इथे ना बघू शकता तुम्ही छोटेसे बहीण भाऊ कसे खेळून राहिले. ही क्लिप तिने काढून ठेवली होती माझ्या बहिणीने आणि नंतर मला तिने पाठवली. तर मग म्हटलं चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हालासुद्धा शेअर करते. बघा ही शहाणी. रिदूचा नेहमी राज चालतो घरात. जेव्हा स्मितूसोबत राहतो ना तेव्हा त्याला जे वस्तू पाहिजे ती मिळालीच पाहिजे, जे पाहिजे त्याला ते पाहिजेच राहते. पण तिला बघा कसा खेळू देत आहे मस्त. आता ते जे झाकण आहे ना डब्याचं पावडरच्या, ते काही ते देत नव्हती, पण बिचारा बिलकुल असा शांत उभा होता खाली मान टाकून. तिला काहीच म्हणत नाही ना मारत आहे. पण स्मितू असताना तिथे त्याला 1 ते 2 त्याला मिळाल्याच असते याच्या हातच्या. एवढा हा बदमाश आहे, पण तिच्यासोबत मात्र प्रेमाने राहत होता. तर छान असे खेळत होते. असे छोटे छोटे असले ना की एकदम त्यांची ही मजा असते. तर ना आजचा हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. समोर फोटोज दिलेले आहे पूर्ण बड्डेच्या सेलिब्रेशनचे. जे काही रँडमली आपण फोटोशूट केले ते, असे काही खूप असे प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते आपल्याकडे. आणि त्यातल्या त्यातनं खूप असा वेळ कमी होता, मुलांचा गोंधळ त्यातल्या त्यात. त्याच्यामुळं खूप सारे जे फोटोज आहेत ते जसे आपले क्लिक झाले तसेच ते छान निघाले. तर त्याच्यानुसार जे काही फोटो आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथेच मी व्हिडिओचासुद्धा एंड करते. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.